सिंह राशी, एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। जर आपण 7 ते 13 एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर देवांचा गुरु वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत आणि केतू कन्या राशीत असेल। याशिवाय मीन राशीत शनीसोबत शुक्र, बुध, राहू आणि सूर्य असतील। अशा स्थितीत मीन राशीतील पंचग्रही योगासह शुक्रादित्य, बुधादित्य आणि मालव्य लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहेत। ज्योतिषांच्या मते या राजयोगांवर आधारित सिंह राशीसाठी हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो। दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते। सिंह राशी, या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत महत्त्वाचे बदल होऊ शकतात। तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील, परंतु मानसिक शांती राखा। सिंह राशी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चिंताजनक परिस्थितीत या आठवड्यामध्ये सुधारणा दिसून येईल। तुमच्या व्यवसायात आलेली मंदी आता पुन्हा वेग पकडू लागेल। आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना यश मिळेल। संशोधन आणि प्रवासाशी संबंधित उपक्रम देखील सक्रिय असतील। या आठवड्यात वैयक्तिक जीवनातील परिस्थिती सकारात्मक आहे। लपलेले शत्रूंचे कट अयशस्वी होतील। परस्पर संबंधांमध्ये खोली येईल आणि एकमेकांना समजून घेणे सोपे होईल। जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल आणि लग्नात रस असेल तर नशीब तुमच्या बाजूने असेल। या आठवड्याचे तुमच्या कौटुंबिक जीवनात विशेष महत्त्व असेल। वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि शांती मिळेल। तुम्हाला मनोरंजन, सामाजिक संवाद, जेवण आणि मित्रांसोबतच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि यासाठी तुमचा अंतर्गत कल देखील सक्रिय राहील। भांडवली गुंतवणुकीशी संबंधित योजनांवर लक्ष केंद्रित करा। सिंह राशी, या आठवड्याची ग्रहस्थिती पाहता तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा फलदायी राहील, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षणीय मानसिक स्थिरता आणि संतुलन प्राप्त करू शकाल। सिंह राशी, हा आठवडाच तुमच्यासाठी उत्तम आहे। प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठीही हा आठवडा प्रेमाने भरलेला असेल। तुम्ही तुमच्या प्रेमजीवनाचा आनंद घेत कुठेतरी दूर प्रवास करण्याची योजना आखू शकता। विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील। नोकरी करणाऱ्या नात्यांच्या कामात पदोन्नती मिळेल। तुमच्या इच्छा पूर्ण होतील। व्यापारी वर्गासाठी हा आठवडा खूप चांगला जाईल। दुर्गम भागातून किंवा राज्यांमधून काम करून तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे काम मोठ्या ताकदीने पूर्ण करू शकाल। आठवड्याचा मध्यभाग थोडा कमकुवत राहील, पण आठवड्याचे शेवटचे दिवस खूप चांगले जातील। तुम्हाला मालमत्तेचे फायदे मिळू शकतात। शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला आनंददायी निकाल मिळतील। अभ्यासात फायदा होईल। सिंह राशी, तुमच्या आयुष्यातील सर्व क्षेत्रात यश मिळेल। तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीचा फायदा देखील होऊ शकतो। या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत देखील वाढू शकतात आणि मालमत्तेशी संबंधित एक मोठा व्यवहार देखील होऊ शकतो। जर तुमचा कोणताही खटला न्यायालयात सुरू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो। या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घेऊ शकता आणि तुमच्यामध्ये प्रेमाची नवीन फुले उमलतील। तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल। तुमच्या खाण्याच्या सवयी निरोगी ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही आजाराशी सहज लढू शकाल। या आठवड्यात तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे। सिंह राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली अंक 4 असणार आहे। भाग्यशाली दिवस गुरुवार असणार आहे, तर भाग्यशाली रंग हा पिवळा असणार आहे। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रवासाची शक्यता असू शकते। सिंह राशी, 7 ते 13 एप्रिल 2025 या काळामध्ये सूर्य नवमेषाच्या क्षेत्रातून प्रवास करत असताना या आठवड्यात उत्साही शक्यतांनी भरलेले आहे। तुमच्या सर्जनशील कल्पना फुलत आहेत। व्यावसायिक वर्तुळात लक्ष वेधून घेत आहेत। मिथुन राशीतील बुध ग्रहाच्या संरेखनाचा वापर करून तुमच्या दूरदर्शी योजनांना संक्षिप्तपणे स्पष्ट करा। सहकार्याचे दरवाजे उघडा। आर्थिक बाबी स्थिर राहतात, परंतु गुरुची सावली काळजीपूर्वक संसाधन व्यवस्थापनासाठी आवश्यकता दर्शवते। आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनावश्यक खरेदीला विलंब करा। तुमच्या वैयक्तिक जीवनात शुक्र तुमचे सामाजिक आकर्षण वाढवते। मैत्री विकसित करण्याचा आणि संबंध समृद्ध करण्याचा आनंद घ्या। तुमच्या आत्म्याला पोषण देणाऱ्या आरामदायी कामांमध्ये व्यस्त राहा।
कर्क राशीतील मंगळ भविष्यातील इच्छा आणि भावनिक गरजांबद्दल संवेदनशील चर्चा करण्यास आमंत्रित करतो, ज्यामुळे सखोल जवळीक निर्माण होते. जसा आठवडा जवळ येत आहे तसे शांततेचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एकांताचे किंवा ध्यानाचे क्षण स्वीकारा, ज्यामुळे तुम्ही शोधत असलेली सुसंवाद वाढेल. जुनी भीती बाजूला टाका. तुमचा मार्ग तुम्ही धैर्याने घेतलेल्या हृदयचलित निवडींद्वारे आकारला जातो हे ओळखा.